सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी नक्कीच चुकतोय कुठं या विषयावर डिस्कशन करायचंय. विषय एवढा मोठा आहे ना, मला तर हा असा एक चक्रव्यूह वाटतोय, ज्यातून कोणी सुटलेलंच नाहीये. म्हणजे अगदी मी जेव्हा 12वी होतो, मला 10वी किती मार्क होते? 82% होते बरं का. आणि 10वी मी केव्हा होतो? 1995 ओके. अतिशय महत्वाचं आहे बरं का. 82% मला मार्क होते. आणि पण 11th स्टँडर्डला मी ऑलमोस्ट सगळ्या विषयामध्ये फेल होतो. कारण मला पी-सी-एमला 35, 35 आणि 35 मार्क होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी पेपर लिहू शकलोच नव्हतो. नाही मला जमलं 11th स्टँडर्ड नाही जमलं आणि 12th मध्ये पण अशीच अवस्था होती. पण लास्ट 2 मंथ्स प्रॉपर गाईडन्स मिळाला आणि त्यामुळे कसेतरी मला 64% 64, 66 असे मार्क मिळाले. ही जी अवस्था आहे, ही माझी एकट्याची नाही. मला एक वेगळ्या विषयावर मी पुन्हा व्हिडिओ बनवणार आहे बरं का आमच्या गेट टुगेदर वरती. मला खूप चांगलं तुम्हाला मोटिव्हेट करायचं आहे. पण हे असं घडतंय ह्याच्यातनं कधी इम्प्रूव्हमेंट होणार? किंवा का नाही इम्प्रूव्हमेंट होत? मुलं चुकतायत कुठं? सांगतो. बघा, नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते बघा, की 17 मार्चला आय थिंक बरं का 17 मार्च बरोबर आहे का बरं का माझी तारीख मी बोलतोय ते? की 17 मार्चला ना 10th स्टँडर्डचा जिओग्राफीचा पेपर होता. ओके. आणि मी तुम्हाला सांगू का? त्या पेपर नंतर लगेच नेक्स्ट डे माझ्याकडे मुलं अभ्यासाला आली होती. थोडी नाही भरपूर मुलं आली होती आणि त्यांचं डेडिकेशन होतं. नाही आम्हाला सर पहिल्या दिवसापासून करायचंय. रिझल्ट लागेपर्यंत जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करायचंय. ओके. छान. ह्या मुलांचा काही प्रॉब्लेमच नाही हो. ते करणार आहेत. पण सांगतो आत्ता 10वीचा रिझल्ट लागलाय ना, आता रिझल्ट लागलाय ना, तर आता मुलं येतायत. पण मी काय ऑब्झर्व्ह करतोय, की या मुलांचा रिझल्ट जो लागलाय त्यांना 80 ते 85% मार्क आहेत. क्वचित एखाद दुसरा मुलगा 95-96% चा आहे, की जो निवांत राहिलाय. माझ्यासारखा जी मी चूक केली ते मुलांनी ते केले, की मला पण 10वी चांगले मार्क होते. माझ्याकडे आत्ताच्या क्लासला मुलं येतात ना, त्यांच्यावर मी ऑब्झर्व्ह केलं. रिझल्ट पर्यंत मला काय बोलायचं नाही. मी एन्जॉय करणार आहे. केला ना 10वीत मी अभ्यास, आता मला आराम करायचा आहे. आता मला सुट्टी एन्जॉय करायचंय. किती करायचा मी अभ्यास? किती त्रास देताय मला? किटकिट वैताग आलाय मला. मला काय सोशल लाईफ आहे का नाही? हे मुलांचे डायलॉग आहेत. ओके. आणि ह्याच मुलांचा हे माझी पण मी पण हीच चूक केली. मी तुम्हाला सांगतो 10वीचा शेवटचा पेपर आमच्या वेळेस हिंदीचा होता. त्याच्या 2-3 दिवस अगोदरच बॅग भरून तयार करायला बॅग भरायला सुरुवात केली होती. गावाला जायचंय. तिथं गेल्यावर ठरलं होतं यावेळेस 3.5 महिने सुट्टी एन्जॉय. रिझल्ट पण चांगला लागला. रिझल्ट नंतर सांगतो रिझल्ट पर्यंत ना 3 महिने नुसतं एन्जॉय केलं होतं. काही अभ्यास नाही. सगळं सोडून दिलं होतं. रिझल्ट नंतर इच्छाच होत नव्हती. अजून कॉलेजला ॲडमिशनला वेळ आहे चला. कॉलेज सुरू झालं तरी कॉलेजला मी नाही आलो. थांबा की अजून थोडे दिवस 15-20 दिवस दांड्या मारल्या पहिले कॉलेजला. काही अभ्यासच केला नाही आणि पहिल्या दिवशी कळालं की काय नाही येत आपल्याला नुसते नावापुरते मार्क पडले 10वीत येत तर काहीच नाहीये. बरं बघा आणि या मुलांचे आहेत ना अगदी पहिल्या दिवशी जॉइन झालेत ना त्यातल्या ऑलमोस्ट सगळ्या मुलांचा स्कोर हा 90 प्लस पर्सेंटेज मध्ये आहे. काही जण त्यातले 97, 98 वाले पण आहेत. मग पहिली चूक तुमच्या लक्षात आली का? की प्रॉब्लेम असा होतोय, की 10वी पर्यंतच आपलं लाईफ हे सुखी, निवांत, एन्जॉय, सोपा पोर्शन. आता नाही. इथून पुढे खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. आयुष्यभर कष्ट घ्यावे लागणार आहेत, की 2 वर्षच कर, पुढे लाईफ ईझी असलं काही नाही. आयुष्यभर कष्ट करावं लागेल याची जाणीव ज्याला आहे, जो प्रॉपर अभ्यास करेल त्यालाच 12वीत यश मिळतंय. मग ह्या मुलांनी करायचंच नाही का? नाही करायचं ना. हां, थोडंसं पाठीमागे बॅकलॉग राहिलाय, पण तो कव्हर करायचा आहे. बरं. आता 12वीचा रिझल्ट लागला, की काही मुलांना खूप कमी मार्क पडलेत. मग ती मुलं फोटोकॉपी मागवतात. ओके. आणि या फोटोकॉपी काही पालक माझ्याकडे सुद्धा घेऊन येतात दाखवायला. मी माझ्या मुलाला 97, 97, 97 मार्क होते, तरी त्याची फोटोकॉपी घेतली होती बरं का, झेरॉक्स करतात म्हणूया आपण. हे बघा, हार्ड कॉपीला वेळ लागतोय, मेलवरती लगेच येते लक्षात घ्या. 10वीतल्या पण मुलांना मला सजेस्ट करायचंय, की ज्यांना कमी मार्क पडलेत ना, अपेक्षेपेक्षा कुठल्या विषयात, फोटोकॉपी मेलवर मागवून घ्या बाळांनो. येईल लगेच फोटोकॉपी आणि तुम्हाला खरोखर फोटोकॉपी मागितली की मार्क कमी होतील का? नाही होणार. बरं मग इथं एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की मुलांना ना मराठी मीडियमची मुलं, आता कोण आहेत ही मराठी मीडियमची मुलं? सेमी इंग्लिश म्हणजे मराठीच मीडियम. या मुलांना प्रश्नच समजत नाहीयेत. हां, विचारलंय काय? आपण काय उत्तर लिहिलं पाहिजे? हे अंडरस्टँडिंग लेव्हल नसल्यामुळे सुद्धा कमी मार्क पडलेत. यावर्षी फिजिक्सचा पेपर किती अवघड होता ना? जो तो मला विचारतो नवीन एखादा व्यक्ती आला, "सर यावेळेस पेपर अवघड होता का फिजिक्सचा खूप?" हा बघा नीटवाल्यांसाठी अवघड होता हे तुम्हाला पण कळालं असेल. पण 12वीच्या बोर्डचा पेपर अवघड होता का? नव्हता रे अवघड. 6 लॉ विचारले होते. एकाचं स्टेटमेंट, एकाचं ईझी क्वेशन, फॉर्म्युला डिराईव्ह करा असे प्रश्न होते. पण जरा फिरवून विचारले होते रे. स्टेट एंड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी असं नाही विचारला.
न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय माहितीये का? की 2 लेयर मधला विस्कस फोर्स हा एरियाला आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कॉन्स्टंट तिथं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असतो. लक्षात घ्या. तर त्यांनी विचारलं होतं काय? युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी डिराइव्ह फॉर्म्युला फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग तुम्हाला फक्त हे इंटूचं अपॉन करायचं होतं 2 मार्क. नाही कळालं मुलांना? नाही कळालं मुलांना. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला का? क्वेशन समजत नाही. दुसरं कुठं चुकतंय मुलांचं लक्षात घ्या. त्यांचं चुकतंय टाईम मॅनेजमेंट. असं स्टडी प्लॅन नाहीये रे त्यांच्याकडं. अरे आत्ता सुरुवात झाली, करू की आपण. निवांत ॲटिट्यूड आहे. तर मी क्लिअरली सांगतो, की एका आठवड्याला तुमचे कमीत कमी 2 टॉपिक तरी व्हायला पाहिजेत. 3 झाले तर आनंद आहे. 2 टॉपिक तर व्हायला पाहिजे. म्हणजे महिन्याला तुमचे 8 टॉपिक व्हायलाच पाहिजेत. ॲट एनी कॉस्ट लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट. बरं कुठले 8 टॉपिक याचं सांगतो. सीईटी साठी एमसीक्यूचे बी लेक्चर्स व्हायला पाहिजेत आणि तुमचं बोर्डची तयारी पण त्याबरोबर चालू राहिली पाहिजे. बरं एवढं करायचं म्हणलं तर वेळ लागतोय. वेळ भरपूर लागतोय. बरं या मुलांची पुन्हा मोठी चूक काय सांगतो. सगळ्या ऑनलाईन बॅचेस घ्यायचा प्रयत्न करतायत. ओके. स्वस्त आहेत ना 3,000 4,000 घेऊन टाका. एक ना धड भराभर चिंध्या. आणि ह्या मुलांचा एक मोठा प्रॉब्लेम बॅकलॉग. ओके, बॅकलॉग. आता माझ्याकडे एखादा नवीन स्टुडंट ऑफलाईनला ॲडमिशन घेतोय. बॅकलॉग तर आहे. कव्हर करायचंय. साधी स्ट्रॅटेजी आहे. मुलं चुकतात कुठं बघा. "अरे काय करतोय?" "सर हा तो जुना टॉपिक आहे ना तो करतोय." "ओके. आजचं लेक्चरचं बघितलंय का? आजचे लेक्चर तू केले का?" "नाही सर हे बॅकलॉग पहिला कव्हर करतो ना." अरे तू बॅकलॉग कव्हर करत नाहीये, बॅकलॉग क्रिएट करतोय. मग बॅकलॉग कव्हर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा नियम काय? की आज, आज जे लेक्चर्स झाले, टुडेज लेक्चर ते पहिला कव्हर कर स्टार्टला. त्यानंतर तुला एक कॉन्फिडन्स येईल. चला आजचं लेक्चर तर कव्हर झालंय, बॅकलॉग काही नाहीये. मग उरलेले आता जुना बॅकलॉग आहे ते हळू ते व्हिडिओ कव्हर करायला सुरुवात कर. हे कर. म्हणजे मुला आता सांगतो. आजपासून पेटून उठ. आज आपल्याला अभ्यासाला सुरुवात कर. तरी मला माहिती आहे रे, मी तुम्हाला ओळखतोय ना, मला माहिती आहे, की 3 तारखेपासून 3 जून पासून आमच्या इथं ऑफलाईन क्लासेस सुरू होत आहेत. ओके. मग त्याच्या अगोदर कमीत कमी 8 दिवस तरी मी पूर्ण ऑनलाईन लेक्चरला सुट्टी देणार आहे. ज्यांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल ना माझ्या ऑफलाईनच्या मुलांनी, त्यांनी म्हटलं असेल, "अरे वाह! बरं आहे. सुट्टी आहे लक्षात घ्या. पण ही 8 दिवस सुट्टी मी का देतोय? कारण 3 जूनला, पुन्हा 6 जूनला, पुन्हा 9 जूनला त्यांच्या फुल लेंग्थ टेस्ट आहेत बोर्डसाठी. थेरॉटिकल टेस्ट आहेत आणि या टेस्ट जवळ-जवळ त्यांचे 90 प्लस मार्क कव्हर होणार आहेत. ओके. त्याच्यापेक्षा जास्त कव्हर होतील असं वाटायलंय मला 100. बरं किती मार्काचं आपलं 300 मार्काचा स्टडी. अरे 300 तर कुठं? 300 कुठं? 210 मार्कांचा स्टडी करायचा आहे. 210 नाही, 210 नाही, 220 मार्काचा. 30 मार्काला फिजिक्सचं प्रॅक्टिकल 30 मार्काला, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल 20 मार्काला, मॅथ्सचं प्रॅक्टिकल 80 मार्क. 300 पैकी कट करतो मी 220. त्यातले ऑलमोस्ट निम्मे झालेच हो. मग पुन्हा कॉन्फिडेंटली आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आणि मी पण सांगतो, की या ऑफलाईनच्या टेस्ट तुमच्यावर मी नंतर पेपर शेअर करेन. तुम्ही पण टेस्ट देऊन बघा प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे टेस्ट देऊन बघा. तर तुमच्या लक्षात येईल. मी सांगतो काय लक्षात येईल, की आपला अभ्यास कुठपर्यंत होतोय. आणि जर मुलं आत्ता तुम्ही बोर्डची एक्झाम देऊ शकत नाही, प्रॉपर तयारी थिओरिटिकल होऊ शकत नाही, अजून तुम्ही जेईची प्रॅक्टिस करताय, एमसीक्यू सॉल्व्हिंग करताय, लास्ट मोमेंटला तणाव येईल हे लक्षात घ्या. मग हे होऊन द्यायचं नाही आपल्याला. मी तुम्हाला तुमच्या चुका सांगितल्यात. बॅकलॉग क्रिएट करताय. 11वी निवांत काढली, 12वीत पण दिवाळीपर्यंत निवांत राहतायत, मग जागे होतायत असं नकोय. आजच पेटून उठायचंय. क्वेशन समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. नुसतं पाठांतराचा उपयोग होत नाहीये बाळांनो. भरपूर बोललोय मी. जरा रागात बोललोय थोडंसं. फोटोकॉपी एका मुलाची बघितली मी त्यात त्यानं केलेल्या क्षुल्लक चुका होत्या. त्या होऊन द्यायच्या नाहीत हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.